माझे नाव माद्री राजभर आहे. मी तुम्हाला हिंदी हा विषय शिकवणार आहे. आज विद्यालय तुमच्या स्वागत करत आहे. आज जो आपला धडा आहे व्याकरणचा त्याचं नाव काय आहे? कारक. आणि याचा हा दुसरा सीझन चालत आहे. कोणता सीझन? दुसरा सीझन चालत आहे. आणि यांचा दुसऱ्या सीझनमध्ये आपण काय बघणार? काही प्रश्न किंवा उत्तरे बघणार. कारण की आपण पहिल्या सीझनमध्ये पाहिले की कारक हे काय आहे आणि त्यांची परिभाषा किंवा त्यांचे प्रकार पाहिले. तर आपण इथे यांची प्रश्न किंवा उत्तरे बघणार आहे. तर चला बघूया. तुमच्या समोर आता पहिला प्रश्न आलेला आहे. कोणता? पहिला प्रश्न आलेला आहे. तर पहिला प्रश्न काय आहे बघूया. चला. निम्नलिखित वाक्य में प्रयुक्त कारक पहचान कर उनके भेद लिखो किंवा उनका भेद लिखो. तर इथे काही शब्द किंवा इथे काही प्रश्न तुम्हाला दिलेले आहे. त्यातून तुम्हाला शोध करायचा की हा कोणता कारक आहे आणि पुन्हा लिहायचा. त्याचा भेद पुन्हा लिहायचा. कळलं की नाही? हो. तर चला पहिला बघूया. पहिला काय आहे? सिद्धार्थ ने उन्हें ध्यान से देखा. सिद्धार्थ यांनी त्यांना खूपच चांगल्या प्रमाणे किंवा खूपच ध्यानपूर्वी बघितला. तर हा कोणता कारक आहे? करणकारक आहे. कोणता आहे? करणकारक. तर याबद्दल हा करणकारक आहे. कारण की हे कोणता कार्याचं कर्म आहे. तर याबद्दल यांना आपण काय म्हणतात की हा करणकारक आहे. आता आपल्या समोर दुसरा आहे. तर चला दुसरा बघूया. मैं अब कभी कोई शैतानी नहीं करूंगा. आता मी कधीही कोणताही शैतानी नाही करणार. काय सांगितले आहे? आता मी कधीही कोणताही काहीही शैतानी नाही करणार. तर याप्रमाणे हा कोणता कारक आहे? कर्ता कारक. कारण की हे कार्य करत आहे किंवा कार्य करणार आहे. तर याबद्दल हा कोणता कारक आहे? कर्ता कारक आहे. आता आपल्या समोर आहे तिसरा. तर तिसरा काय आहे बघूया. अकबर और बीरबल के किस्से बहुत प्रसिद्ध है. अकबर आणि बीरबल यांचे किस्से खूपच प्रसिद्ध झालेला आहेत. तर याबद्दल हा काय? संबंध कारण. कारण की हा एकमेकाशी जुळत आहे किंवा एकमेकाचा संबंध जोडून जात आहे. तर यांना आपण काय म्हणाले की हे संबंधकारक आहे. काय आहे? हे एक संबंधकारक आहे. कळलं की नाही? लवकरच लवकर सांगा. हो. तर याप्रमाणे आपण बघितले की हा कोणता कारक आहे? संबंधकारक आहे. तर चला दुसरा बघूया. आता तुमच्या समोर आलेला आहे चौथा प्रश्न. कोणता प्रश्न आलेला आहे? चौथा. तर चौथा प्रश्न काय आहे बघूया. चौथा प्रश्न आहे, एक छोटे से घर में दादी माँ रहती थी. काय प्रश्न आहे? एक छोटे से घर में दादी माँ रहती थी. म्हणजे की एक छोटासा खोडीतून दादी माँ म्हणजे आजी आई रहत होती. तर याप्रमाणे हे काय आहे? अधिकरण कारक आहे. कोणता कारक आहे? अधिकरण कारक आहे. इथे चौथाचे प्रश्न आहे तुमचा की दादीमा किंवा आजी कुठे राहत होती किंवा आजी छोटसा घरात राहत होती. तर यांचा कारण कोणता आहे? अधिकरण कारक आहे. कळलं की नाही? हो. तर चला अजून बघूया. आता आपल्या समोर आलेला आहे प्रश्न पाचवा. कोणता? प्रश्न पाचवा आलेला आहे. दादीमा की सीख रंग लाई. दादी माय किंवा आजी यांची जी सीख होती ते रंग लायली. तर याबद्दल तुम्ही बघणार की हा संबंधकारक आहे. कारण की यांचा संबंध जोडून जात आहे किंवा करत आहे. तर यांना आपण काय म्हणतात की हा संबंधकारक आहेत. कळलं की नाही? हो. तर आता आपल्या समोर आहे सहावा प्रश्न. सहावा प्रश्न काय? यो दिन कट रहे थे हसी खुशी से. यो दिन म्हणजे हा जो दिवस चालत होता खूपच आनंदी प्रमाणे चालत होता. तर याप्रमाणे हा कोणता कारक आहे? करणकारक आहे. कोणता कारक आहे? करणकारक आहे. हा जे तुमचा आहे कोणता कारक आहे? करणकारक आहे. तर याप्रमाणे इथे जे दिलेले आहे यांचं उत्तर काय आहे? करणकारक. कळलं की नाही? हो. तर चला अजून बघूया. बघा आता तुमच्या समोर आलेला आहे प्रश्न सातवा. कोणता? प्रश्न सातवा आलेला आहे. तर चला बघूया. चिंकी चुहिया दिन भर में दौड़ लगाती रहती. चिंकी चुहिया हे जे चिंकी चुहिया आहे हे दिनभर म्हणजे दिनभर दिनात सकाळी किंवा संध्याकाळी पर्यंत घरामध्ये दौड लावून जात होती. तर याबद्दल हा कोणता कारक आहे? अधिकरण कारक आहे. कोणता कारक? अधिकरण कारक आहे. तर याप्रमाणे यांचं उत्तर अधिकरण कारक असंही दिलेले आहे. आता आपल्या समोर आहे आठवा. अकबर ने हरे रंग का घोडा लाने के लिए कहा. अकबर यांनी काय सांगितले? हिरव्या रंगाचा मला घोडा पाहिजे. तर याबद्दल हा जे शब्द आहे किंवा हा जे प्रश्न आहे त्याचं उत्तर काय? संप्रदानकारक. काय आहे? संप्रदानकारक असंही दिलेले आहे. तर याबद्दल यांचं उत्तर काय आहे? संप्रदानकारक आहे. कळलं की नाही? हो. आता
आपल्या समोर हे 9वा प्रश्न. कोणता? 9वा. हे ईश्वर मेरी रक्षा करो. तर इथे तुम्ही बघणार की 9वा जे प्रश्न आहे कसा आहे? हे ईश्वर मेरी रक्षा करो, माझी रक्षा करतो. हा जे आहे संबोधन कारक आहे. कोणता कारक आहे? संबोधन. तर याबद्दल हा जे तुमच्या समोर आलेला आहे हे कोणता कारक आहे? संबोधन कारक आहे. आता आपल्या समोर आलेला आहे प्रश्न दुसरा. कोणता? प्रश्न दुसरा. तर याबद्दल आपण पाहणार की कारक चिन्ह लगाकर वाक्य पुरे करो. इथे तुम्हाला काय करायचं? कारक चिन्ह लावायचं आणि वाक्य जे हे पूर्ण करायचं आहे. तर पहिला काय होता? कनिष्का रिकाम्या सावधानी से फोटो खिचे. तर कनिष्का इथे सावधानी से फोटो खिचले. तर याप्रमाणे तुम्ही बघणार की इथे ने, जेव्हा ने नाही राहणार तर बघ कारक चिन्ह नाही भेटणार आपल्याला. तर इथे ने हा कारक चिन्ह आहे. तर कनिष्काने सावधानी से फोटो खिचे. तर कनिष्काने, तर ने जोडून जात आहे म्हणून हा कारक चिन्ह आपल्याला दिसत आहे. दुसरा बघा. पहले उस हवेली में एक जमींदार का परिवार रहता था. पहिला त्या हवेलीमध्ये एक जमीनदारचा परिवार राहत होता किंवा कुटुंब राहत होता. तर तुम्ही इथे बघणार की का हा शब्द जोडून जात आहे. तिसरा, 3 दिन बाद चित्रकार दरबार में आया. 3 दिवस नंतर चित्रकार जो कुठे आला? दरबारमध्ये आला. तर याप्रमाणे मे इथे जोडून जात आहे किंवा मे इथे कारक चिन्ह आहे. तर याबद्दल इथे मे हा कारक चिन्ह तुम्हाला दिसत आहे. इथे चौथा, उन्ही दिनों नीलू चिडिया ने अंडे दिए. आणि त्याच दिवस होता त्यामध्ये जे नीलू चिडिया आहे त्यांनी 2 अंडे दिले. तर अंडे आणि चिडिया यामध्ये काही जोडलेला आहे? कारक चिन्ह जोडलेला आहे. तर याप्रमाणे यांना काय म्हणतात आपण? कारक चिन्ह असंही म्हणतं. आता बघा आपल्या समोर आलेला आहे प्रश्न 5वा. कोणता? प्रश्न 5वा आलेला आहे. नाविक चप्पू से नाव चला रहा है. नाविक जे आहे ते कोणाचं बरोबर नाव चालत आहे? चप्पू याबद्दल नाव चालत आहे. तर याप्रमाणे तुम्ही बघणार की नाविक आणि पप्पू आणि याजवळ तुम्ही स जे हे चिन्ह आहे त्याबद्दलही तुम्ही पाहणार की यांचं कशासाठी दिलेले आहे. 6वा, लड़का अपनी माँ को नारियल दे रहा है. लड़का म्हणजे मुलगा आपली आईला काय देत आहे? नारियल देत आहे. परंतु इथे जे जोडलेला शब्द आहे कारक इथे कोणता आहे? को हा जोडलेला शब्द आहे. कळतं की नाही? हो. तर याप्रमाणे इथे हो, को हा जोडलेला शब्द आहे. 7वा, एक लड़का पेड़ से नारियल तोड़ रहा है. एक मुलगा पेडातून मतलब वृक्षातून नारियल तोडत आहे. तर याप्रमाणे से हा जोडून जात आहे. तर यांना आपण काय म्हणतं? सांगा की लवकर. कारक असं चिन्ह म्हणतं. 8वा, एक व्यक्ती पेड़ पर चढ रहा है. एक माणूस वृक्षावर चढत आहे. पर हा जोडून जात आहे. पर हा जोडून जात आहे म्हणून यांना काय म्हणतात आपण? कारक चिन्ह असंही म्हणतात. कळलं की नाही? हो. आता बघा आपल्या समोर आलेला आहे प्रश्न 9वा. कोणता? प्रश्न 9वा. स्त्री टोकरी में नारियल रख रही है. स्त्री कुठे नारियल ठेवत आहे? टोकरी में. तर हा तुम्ही बघणार की इथे में शब्द हा जोडून जात आहे. तर यांना आपण कारक असंही म्हणतात. छोटी छोटी नदियां वर्षा के जल से भर जाती है. छोटी छोटी नद्या काय करतात? वर्षा से. नदियां वर्षा के जल से. तर हा जे से आणि इथे दिलेले आहे तर हा चिन्ह आहे. आता इथे 11वा, अरे बा अब तक कहाँ थे. अरे आप अब तक कहाँ थे. तर याप्रमाणे अरे हा जे चिन्ह दिलेले आहे. तुम्हाला कळत आहे की नाही? कळतं? छान. तर आज आपण काय शिकलो? आज आपण शिकलो की कशाप्रमाणे कारक हा याच्या प्रश्न चिन्ह असतात आणि यांची काही परिभाषा पण आपण पाहिले. तर याबद्दल याचं कारक चिन्ह कसं आपल्याला जाणून जात आहे किंवा आपण त्याची प्रश्न कसा म्हणून जात आहे. तर याप्रमाणे आपण बघणार की कशाबद्दल यांचा प्रश्न किंवा आपण विचारणार किंवा काय करणार, कशा प्रकारे येत आहे हे सगळं आपल्याला पाहायचं आहे. तर याबद्दल आपण हा शिकलो की कशाप्रमाणे यांचा प्रश्न किंवा उत्तरे येणार आणि यांचा शोध करण्यासाठी आपल्याला किती प्रयत्न करायचा आहे हे सगळं आपण नीट प्रमाणे पाहिले. तर याबद्दल आपल्याला हे करायचं आहे की आपण कशासाठी किंवा करणार पेक्षा कशीही करणार त्यांच्या प्रश्नाचं उत्तर कशी प्रमाणे देत आहे. तर हे सगळं आपण कुठून दिसत आहे किंवा आपल्याला कुठून हे सगळं भेटत आहे हे तुम्हाला माहित आहे का? कुठे? आस विद्यालय बरोबर. जेव्हा आपल्याला आस विद्यालय बरोबर हा सगळं माहिती आपल्याला भेटत आहे किंवा आपण सगळं माहिती केलेलं आहे. तर याबद्दल आपल्याला कशाप्रमाणे करायचं किंवा कशाप्रमाणे असं करायचा की या जे शिक्षा आहे आपल्याला पूर्ण त्यांचा घ्यायचा आहे.
तर याबद्दल मी तुम्हाला असं सांगणार आहे, की हे जे विद्यालय आहे तुमच्या, ते नेहमीप्रमाणे तुम्ही यांचं वाचन करून घ्या आणि हा एनी टाईम एनीवेअर स्कूल आहे, जो आस विद्यालयाबरोबर जे हे सगळं आहे, त्यापेक्षा तुमचं कधीही तुम्हाला कुठेही हा नाही भेटणार. हे ऑनलाईन विद्यालय म्हणजे ऑनलाईन हे तुम्हाला नाही भेटणार. मीही तुम्हाला सांगते. कारण की हा असा प्रकार आहे की ना, तुम्ही कुठेही बसून तुम्ही कुठेही बसून या जे त्यांचं जे मार्ग आहे किंवा त्यांच्या जे पाहणार आहे किंवा तेव्हा तुम्ही अभ्यास करणार आहे, हे तुम्ही कुठेही बसून घेत आहे किंवा कुठेही बसून घेणार आहे. असं नाही की तुम्ही कुठे फिरणं जाणार आहे किंवा कुठेही तर तुम्ही नाही अभ्यास करत आहे. तर याबद्दल तुम्हाला कसं आहे की या जे आर्ट्स विद्यालयाच्या बरोबर तुम्ही जपून घ्या आणि राहून घ्या आणि त्याबरोबर तुम्हाला खूपच काही शिकल्याला भेटणार आहे. धन्यवाद.